विजयजी वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मेळावा पार पडला त्यानंतर या ठिकाणी आंदोलन करताय राहुल गांधींवरती ज्या पद्धतीने वक्तव्य वारंवार केली जात आहेत त्याविषयी आंदोलन काय सांगा? राहुलदांना घाबरले, भाजपाला आता काही सुचत नाही आहे, त्यामुळे ते भांबावले आहेत, त्यांना घबराट झाली आहे आणि म्हणून अशा फेक नेरेटिव्ह ज्यांनी काय बोललंच नाही अशा विषयाला घेऊन त्यांची बदनामी करण्याचं एक षडयंत्र भारतीय जनता पक्ष रचते आहे। हे यशस्वी होणार नाही। लोकांना माहित आहे कोण आंदोलनामध्ये दलित आहेत, कोण आंदोलनामध्ये ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय, कोण आंदोलनामध्ये आहे। केवळ भाजप आणि भाजपबरोबर कोण आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, किती ओबीसी आहेत। या लोकांना जी भीती वाटते त्यामुळं आता त्यांना राहुल गांधीशिवाय दुसरा पर्याय, राहुल गांधीची बदनामी करणं हा एकच पर्याय दिसतोय। कारण ज्या पद्धतीने यांना 400 पार चा नारा दिला होता, 400 पार का नारा 235 वर आणावं लागलं। कमीत कमी 25 जागा जर मिळाल्या असत्या तर आमची सत्ता आली असती। हा राहुलजीचा करिश्मा होता। इंडिया आघाडीला जे यश मिळालं त्याचा करिश्मा होता। जे देशातील लोकांना जोडण्याचं काम राहुलजींनी केलं, त्यामुळे भाजपा घाबरून राहुलजीची बदनामी, राहुलजीचा खून करण्यासाठी आवाहन करतायत। अरे हे मला वाटतं की हे सगळं फेक नेरेटिव्ह आहे आणि आपल्या अवकातीच्या बाहेर हे बोलतायत। काँग्रेस आणि देशातील जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार। राजीवजींना आणि इंद्रजींना ज्या पद्धतीने संपवलं त्याच पद्धतीने राहुलजींना संपवण्याचं षडयंत्र आहे असं देखील वारंवार आपल्या नेत्यांकडून वक्तव्य केले जात आहे। नाही, हे आहे बघा, काँग्रेसचा इतिहास त्यागाचा आणि बलिदानाचा आहे। त्यांनी हे शिकवणे, देश उभा करण्यासाठी काँग्रेसने काम केलं आणि गांधी कधी घाबरत नाही। गांधी हा आडनावामध्ये देश आणि तो विचार आहे। ते महात्मा गांधीपासून आतापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं आहे। त्यामुळं तुम्ही किती घाबरवा, गांधी हा निडर आहे आणि तो देशासाठी समर्पित काम करतो। त्यामुळे तुम्ही धमक्या दिले काय, या भिकार धमकीला कोणी घाबरणार नाही। आणि फक्त एवढंच की जर एक नीरव मोदीवर बोललं जातं त्यावेळेस तुम्ही राहुल गांधीचं घर काढताय, राहुल गांधींचं खासदारकी काढताय आणि असे बेताल वक्तव्य, जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर तुम्ही काय कारवाई करत नाही? या देशात लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? ही कशाची मस्ती आहे? सत्तेची मस्ती। अरे सत्ता बदलत असते, पण अशावर कारवाई होणं हे सरकारचं काम आहे आणि करणार नसाल तर याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल। लाडकी बहीण योजनेचे वारंवार कार्यक्रम घेतले जात आहेत। नांदेडमध्ये देखील असाच कार्यक्रम घेतला होता आणि साड्या कमी पडल्या म्हणून महिलांची त्या ठिकाणी झुंबड उडाली होती। अनेक ठिकाणी महिलांच्या मध्ये आक्रोश होतोय। अरे काय लाडकी बहीण लागले। मध्य प्रदेशामध्ये लाडकी बहीण योजना कागदावर आहे, बंद पडली आहे। हा 3रा महिना आहे। विचारा भाजपच्या शिंदेना आणि फडणवीसांना की मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणीचं काय झालं? मूर्ख बनवता काय आमच्या बहिणींना? थोडासा लालूच देऊन, सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करून हे आमच्या बहिणी ओळखल्या आहेत। आमच्या बहिणींना सुरक्षा पाहिजे आहे, त्यांना लाडकी बहीण योजना नको आहे। चला, आपण या ठिकाणी पाहतोय की काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन जे आहे ते आंदोलन मीरा भाईंदरच्या या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अनेक वरिष्ठ नेते देखील जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। कोकण विभागाचा मेळावा जो आहे तो मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर मेळावा संपल्यानंतर काँग्रेसच्या वतीने जे आहे तो या ठिकाणी आंदोलन केले जात आहे। कॅमेरामॅन नागनाथसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।